रत्नागिरी नगरपालिका कार्यक्षेत्रात साळवी स्टॉप इथे डम्पिंग ग्राउंड आहे। त्या ठिकाणी दररोज 22 टन कचरा जमा केला जातो। ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तो जाळला जातो, त्यामुळे धूर वास याचा नागरिकांना त्रास होतोय। या परिसरातील नागरिकांना या वासाने गुदमरल्यासारखं होतंय, त्यामुळे त्याची वारंवार कैफियत आमदार उदय सामंत यांच्याकडे नागरिकांनी मांडली। त्यातून मार्ग काढत हा घनकचरा प्रकल्प MIDC मध्ये हलवण्याबाबत कारवाई सुरू आहे। त्यामुळे साळवी स्टॉपच्या घनकचरा प्रकल्प दुर्गंधीतून रत्नागिरीकरांची लवकरच सुटका होणार असल्याची माहिती तरुण उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी दिली। नगरपालिका दररोज सुमारे 22 टन कचरा शहरवासियांकडे गोळा करते आणि या साळवी स्टॉपच्या इथे येऊन ते डम्पिंग ग्राउंडच्या ठिकाणी येऊन टाकते। आता ह्या ठिकाणी नेमकं कचरा आल्यानंतर त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने केली जाते, त्याचं घनकचऱ्यामध्ये कसं रूपांतर केलं जातं, या संदर्भात घनकचरा व्यवस्थापनचे प्रमुख जे आहेत प्रवीण जाधव ते आपल्याशी बोलतील। प्रवीणजी, नेमका इथे आल्यानंतर काय कचऱ्यावरती विल्हेवाट लावताना कुठली प्रक्रिया होते आणि नंतर शेवट कुठल्या टप्प्यापर्यंत जातं? ओला कचरा आल्यानंतर आपण हा ओला कचरा इकडे टाकतो, त्याला विंटरनंतर आपण त्याला डिकम्पोज करतो। डिकम्पोज करण्यासाठी आपल्याकडे बायोकल्चर असतं। बायोकल्चर आपण त्याच्यावर शिडकाव करतो, त्यानंतर कमीत कमी 6 महिन्यात तो आपला रेडी होतो कचरा। त्यानंतर ही स्क्रीनिंग मशीन दिसते, ह्या स्क्रीनिंग मशीनमध्ये तो कचरा टाकला जातो आणि त्यानंतर आपलं दाणेदार खत तिथे ठेवलं आहे ते आपल्याला मिळतं। साधारण आपल्या दिवसाची कॅपॅसिटी 600 ते 800 ह्या दरम्यान होते। आणि आपल्याकडे आंबा बागायतदार आहेत, ते आंबा बागायतदार आपल्याकडनं खत 15 टन 16 टन असं घेऊन जातात। 2 रुपये किलो दराने देतो। महिन्याला आपली एक 10 ते 15 टन होते। आपल्याकडे दररोजची कॅपॅसिटी 20 टनाची आहे ओल्या कचऱ्याची। तो 20 टन म्हणजे 20 टन आपल्या दिवसाला येतो। त्यानंतर आपल्याकडे 7 ते 70 टन हा खत आपल्याकडे होतो तयार महिन्याकाठी नाही, मे महिन्यापर्यंत। साधारणपणे 20 टन कचरा शहरामधला उचलला जातो ओला कचरा नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंत, आणि जवळजवळ वर्षभराच्या आसपास नोव्हेंबर ते मे पर्यंत साधारणपणे 60 ते 70 टन खतं निर्मिती या ठिकाणी केली जाते आणि त्याचा उपयोग आंबा बागायत असतील किंवा आत्ता चांगल्या प्रकारे शेतीला सुद्धा ते उपयोग पडत आहेत, असं हे प्रवीण जाधव यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे। रत्नागिरी जिल्ह्याचं केंद्र रत्नागिरी शहर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे, शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे आणि आता येत्या काळामध्ये ते एज्युकेशन हबसुद्धा होण्याच्या तयारीत दिसत आहेत। असं असताना आपण रत्नागिरी शहरामध्ये प्रवेश करताना साळवी स्टॉपच्या आपल्या उजव्या बाजूला आपण नेहमी कचऱ्याची ढीग पाहत असतो आणि ती एक समस्या आत्ता दिवसेंदिवस स्थानिकांना किंवा आजूबाजूच्या नागरिकांना ती त्रासाची व्हावी लागेल। कारण शहरातला असेल किंवा शहरालगतच्या ग्रामपंचायतीमधला जवळजवळ 20 ते 22 टन कचरा रत्नागिरीच्या जवळजवळ 18 घंटा गाड्यातून नगरपालिका ह्या ठिकाणी आणून टाकते आणि ह्या ठिकाणी काही वेळा तिथे ती नकळत आग लागते, तर काही वेळेला आग लावली जाते। अशा परिस्थितीत तिथं धुराचं साम्राज्य तयार होतं, धुराचे लोंढे येतात आणि तिथला वास असेल किंवा त्या धुरातून होणारं प्रदूषण यामुळे समस्त तिथले परिसरातील नागरिक हे गेले काही महिने त्रस्त आहेत। अशा परिस्थितीत त्यातून काहीतरी मार्ग निघावा म्हणून सातत्याने ह्या ठिकाणी कार्यरत असलेले आणि नेहमी ह्या विषयावरती पालकमंत्री असतील, माजी मंत्री असतील, आमदार असतील, उदय सामंतांशी या माध्यमातून ते संवाद साधणारे सौरभ मलुष्टे आज या ठिकाणी आहेत। आपण त्यांनाच विचारूया नेमका आता ही समस्या दूर होण्यासाठी आपल्याकडनं काय नेमके प्रयत्न केले जात आहेत। सौरभजी, हा नेहमी तुम्ही हा प्रश्न हाताळताय आणि लोकांच्या नागरिकांच्या हितादृष्टीने असल्यामुळे आपल्याला तो जिव्हाळ्याचा वाटतोय। आता भविष्यामध्ये हा कचऱ्याचा प्रश्न निकाली कसा निघेल, तुम्ही आपल्या भाषेतच सांगा। साळवी स्टॉपला जो डम्पिंग ग्राउंड आहे तिथे जो कचरा टाकला जातो तो कचऱ्याला आजूबाजूला काही वस्ती आहे, त्या वस्तीतील लोक त्याला आग लावतात आणि ती आग लावल्यानंतर धूर जो होतो तो वाऱ्याच्यामुळे साळवी स्टॉप ह्या परिसरात येतो आणि तिथल्या नागरिकांना ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो, कारण श्वास घ्यायला देखील त्रास होतो किंवा पॉल्युशन खूप होतं। ही बाब जेव्हा आमच्या अनेक महिने लक्षात येते तेव्हा ही गोष्ट आम्ही रत्नागिरीचे माजी पालकमंत्री आणि आमदार उदयजी सामंत साहेब असतील, किरण सामंत असतील यांच्या कानावर जेव्हा हा विषय घातला तेव्हा आमदार साहेबांनी ह्यासाठी अगोदर देखील प्रयत्न केले। म्हणजे अगोदर आडोमची जागा ह्या कचरा प्रकल्पासाठी दिली गेली होती, पण तिथल्या स्थानिकांच्या काही अडचणींमुळे ती गोष्ट पुढे गेली। त्याच्यानंतर आता MIDCमध्ये उदय सामंत साहेब जे उद्योगमंत्री होते तर त्यांनी 5 एकरची जागा घनकचरा प्रकल्पासाठी दिलेली आहे आणि त्याचं पत्र देखील नगरपालिकेला प्राप्त झालं आहे असं मुख्याधिकारी बाबरसाहेब यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे आता हा जो कचरा डेपो आहे हा इथनं जेव्हा स्थलांतरित होईल म्हणजे ते घनकचरा प्रकल्प होणार आहे MIDCमध्ये, त्यामुळे हा त्रास कायमचा संपवा अशी जी काय भूमिका आम्ही सर्वांनी मिळून साळवी स्टॉपवासियांनी जी घेतली होती त्याला उदय सामंत साहेब असतील, किरण सामंत असतील, मुख्याधिकारी बाबरसाहेब
साहेब असतील किंवा MRDCचे अधिकारी असतील, त्यांनी खूप पॉझिटिव्ह असा प्रतिसाद दिलेला आहे आणि लवकरच ही जागा ताब्यात येते किंवा आलेली आहे आणि पुढचा जो घनकचरा प्रकल्प आहे त्याचं देखील काम लवकरच पूर्ण होईल. कारण इथनं कचरा जोपर्यंत शिफ्ट होत नाही तोपर्यंत हा त्रास थांबणार नाही आहे. त्यामुळे हाच त्याच्यावरचा एक कायमस्वरूपी तोडगा काढणं हा देखील महत्त्वाचा आहे आणि तो होताना दिसतोय. पालकमंत्री उदय सामंत ह्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि 5 एकरच्या जागेमध्ये हा प्रकल्प स्थलांतरित होईल अशी अपेक्षा सौरभ मोलस्ट यांनी व्यक्त केली. आणि तसं झालं तर रत्नागिरीतल्या किंवा शहरातल्या परिसरातून रत्नागिरी शहरात येणाऱ्या किंवा 40 स्टॉप परिसर राहणाऱ्या नागरिकांना तो एक मोठा दिलासा मिळेल. टाइम्स डिजिटलकरता किशोर मुरसह शुभम पवार, दीपक मोहिते, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.